निलेश काळे. नमस्कार, माझे नाव शिवानी गोरखनाथ काकडे. नमस्कार, माझे नाव श्रुतिका ज्ञानेश्वर नखाते. विकसित भारत बिल स्टॉन अंतर्गत आम्ही जिल्हा परिषद प्रशाला हातगाव बुद्रुक तुमच्यासमोर एक प्रोजेक्ट सादर करणार आहोत. आमच्या टीमचे नाव आहे वैज्ञानिक मित्र. आपण सर्वांनीच पाहिले की आपण मोबाईलवर रेडिओवर इत्यादी ठिकाणी पाहतो की आपणास कळते की पाऊस मुसळधार पडला, कमी पडला. परंतु तुम्ही कधी घरी करून बघितले आहे का की पाऊस किती पडला? रेनगेज यंत्र कशावर आधारित आहे हे तुम्ही कधी पाहिले आहे का? तर आज आपण आमच्या प्रयोगातून हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आता आपण पावसाचे पाणी कसे मोजायचे हे करून पाहूया. यासाठी आपण घरातील कोणतीही वस्तू घेऊ शकतो. त्यासाठी आपण हे घेतलेले आहे आणि त्या भांड्याचे वरचा आकार व खालचा आकार समान असला पाहिजे. तर आता आपण घेतलेले भांडे अशा ठिकाणी ठेवायचे आहे की ज्या ठिकाणी पावसाचे त्यावर डायरेक्ट पाणी पडेल किंवा झाडावरचे, पत्रावरचे किंवा एखाद्या वस्तूवरचे पाणी पडणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. स्टॉप करा. तर आता आम्ही या भांड्यामध्ये पावसाचे पाणी घेतले आहे. तर ते आता आपण एका स्केलने मोजून घ्यायचे आहे. ते पाणी एक सेंटीमीटर भरलेले आहे. तर ते पाणी 10 मिमी एवढे आहे. तर आपल्या शहरामध्ये किंवा गावामध्ये 10 मिमी एवढा पाऊस पडला हे असे आपण ठरवू शकतो. पद्धतीने गावातील, शहरातील कोणत्याही ठिकाणच्या व्यक्तीला पावसाचे पाणी मोजण्यास शक्य होईल. प्रत्येकाकडे आपला एक रेकॉर्ड राहील. तर आता हेच आपण सूत्राच्या साहाय्याने बघू. सिलेंडर आकार प्रतचित्री, त्या उंची ही आपण मिमीमध्ये मोजतो. व्ही म्हणजेच आकारमान, व्हॅल्यू, आणि ए म्हणजेच एरिया, क्षेत्रफळ. व्हॅल्यूम ही पाय आर वर्ग उंची आणि आकारमान हे पाय आर वर्ग इतके असते. त्यात पाय आर वर्ग आणि पाय आर वर्ग हे कट होते व फक्त हाईट म्हणजे उंची उरते. त्यामुळे आपण पाऊस किती पडला आहे हे पाहण्यासाठी आपण फक्त हाईट म्हणजेच उंचीच मोजतो. मध्यम पाऊस, तीव्र पाऊस, अतिवृष्टी हे आपण कसे आहे आता मी तुम्हाला सांगते. हलका पाऊस म्हणजे 2.5 ते 7.5 मिमी एवढा. मध्यम पाऊस म्हणजे 7.5 ते 35 मिमी एवढा. तीव्र पाऊस म्हणजे 35 मिमी ते 65 मिमी एवढा. अतिवृष्टी म्हणजे 65 मिमी ते 125 मिमी एवढा. अत्यंत अतिवृष्टी म्हणजे मुसळधार पाऊस हा 125 मिमीपेक्षा जास्त असतो. पण शहरामध्ये आपणास पावसाचे पाणी मोजण्याचे यंत्र उपलब्ध होऊ शकते, परंतु गावामध्ये तशी यंत्र उपलब्ध नसते. त्यासाठी आम्ही सांगितलेल्या सोप्या पद्धतीने पावसाचे पाणी मोजू शकतो आणि गावात ते रेकॉर्ड ठेवू शकतो. दरवर्षीचे रेकॉर्ड आपण ठेवून पावसाच्या पाण्याचे नियोजन लावू शकतो. आम्ही सांगितल्याप्रमाणे आपण वेगवेगळे भांडे घेऊन सर्वजण पाऊस किती पडला हे मोजू शकतो किंवा सर्वांना मोजणे हे शक्य होते. धन्यवाद. आपण अशा प्रकारे इस्तिकाची भांड्यातीलही आपण तोच प्रयोग पुन्हा करू शकतो. तर आता आपण स्केलने पाण्याची उंची मोजून घेऊ. पाण्याची उंची 1 सेंटीमीटर एवढी आहे. तर आपल्या ह्यातला आणि ह्यातही तेवढेच पाण्याची उंची होईल, परंतु हे घेणे आपणास सोयीस्कर ठरेल कारण की याची उंची असते. याच्या पसरट भागामुळे तेवढे पाणी पसरते, त्यामुळे हे घेणे सोयीस्कर ठरेल.